हाय एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल संगीता टीचर. टीईटी आणि सीटेटच्या परीक्षेला बसलेल्या माझे सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींनो, आपण 6th स्टँडर्ड जिओग्राफीचा पूर्ण सिलेबस कव्हर केला आणि आता आपण वळणार आहोत 7th स्टँडर्डकडे. आता तुम्हाला असं वाटेल हे 7th, 6th आणि 7thचे काही महत्वाचे नाहीये, नाही फारसे विचारले जात. 8वी, 9वी, 10वी जास्त महत्वाचे आहेत. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आपल्याला जर कॉन्सेप्ट क्लिअर करायचा असेल तर 6वी, 7वीचा सिलेबस करणं गरजेचंच आहे. चला तर मग वळूया आपल्या 7th स्टँडर्डकडे. फर्स्ट, वायुदाब मोजण्यासाठी म्हणजेच एअर प्रेशर मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? ऑप्शन्स बघूया. थर्मामीटर, बॅरोमीटर, हायग्रोमीटर आणि ॲनिमोमीटर. नेक्स्ट, समुद्र सपाटीवर म्हणजे सी लेवलवर वायुदाब किती असतो? किती एअर प्रेशर असतं? ऑप्शन्स बघूया. 1000 MB, 1013.25 MB, 900.15 MB, 1100.30 MB. नेक्स्ट, समदाब रेषांना काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत अक्षांश म्हणजे लॅटिट्यूड, रेखांश म्हणजे लॉन्जिट्यूड, आयसोबार आणि समताप म्हणजेच आयसोथर्म. नेक्स्ट, वायुदाबाचे एकक काय आहे? वायुदाब म्हणजेच एअर प्रेशर, तर त्याचं एकक कोणतं आहे म्हणजे युनिट कोणतं आहे? ऑप्शन्स आहेत डिग्री, मिलीबार, मीटर आणि लिटर. नेक्स्ट, हवा कोणत्या दिशेने वाहते म्हणजे कोणत्या डिरेक्शनला वाहते हवा? ऑप्शन्स बघूया. कमी दाबाकडून जास्त दाबाकडे म्हणजेच लो प्रेशर टू हाय प्रेशर, मग जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे हाय प्रेशर टू लो प्रेशर, पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे ईस्ट टू वेस्ट आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे नॉर्थ टू साऊथ. नेक्स्ट आहे पृथ्वीवर वायुदाब पट्टे किती आहेत म्हणजेच प्रेशर बेल्ट्स किती आहेत? ऑप्शन्स बघूया. 5, 6, 7 आणि 8. नेक्स्ट, ध्रुवीय प्रदेशात म्हणजेच पोलार रिजनमध्ये कोणता दाब असतो? ऑप्शन्स आहेत निम्न म्हणजे मिनिमम, उच्च म्हणजे हायेस्ट, त्यानंतर मध्यम आणि बदलतात. नेक्स्ट, वायुदाबाचे वितरण म्हणजेच एअर प्रेशरचं डिस्ट्रीब्युशन कोणत्या कारणांमुळे होतं? ऑप्शन्स बघूया. सूर्यप्रकाश म्हणजे सनलाईट, तापमान म्हणजेच टेम्परेचर, पर्जन्य म्हणजेच पाऊस, वारा म्हणजे हवा. नेक्स्ट, बॅरोमीटरचे प्रकार किती? ऑप्शन्स आहेत 2, 3, 4, 5. नेक्स्ट, पाऱ्याचा बॅरोमीटर कोणी शोधला? पारा म्हणजे मर्क्युरी, तर याचे ऑप्शन्स आहेत न्यूटन, टॉरिसेली, आईन्स्टाईन आणि गॅलिलिओ. नेक्स्ट, वायुदाबाची सर्वाधिक नोंद कुठे होते म्हणजे एअर प्रेशर कोणत्या जागेमध्ये जास्त असतं? इथे ऑप्शन्स दिलेले आहेत विषुववृत्त म्हणजेच इक्वेटर, ध्रुव म्हणजे पोल्स, समुद्र आणि पर्वत. नेक्स्ट, वायुदाबाची सर्वात कमी नोंद कुठे होते? ऑप्शन्स आहेत विषुववृत्त, ध्रुव, पठार म्हणजेच प्लॅटो आणि पर्वत. नेक्स्ट, वायुदाब मोजण्याचे एकक HPA म्हणजे काय? आता इथे ऑप्शन्स दिलेले आहेत हेक्टोपास्कल, किलोपास्कल, मेगापास्कल आणि डेसिबल. नेक्स्ट, वायुदाबाचे वितरण पृथ्वीवर कशामुळे असमान आहे म्हणजे अनइवन आहे? ऑप्शन्स दिले आहेत पाणी, तापमानातील फरक, माती आणि जंगल. नेक्स्ट, पृथ्वीच्या फिरण्यामुळे वाऱ्याची दिशा बदलते, याला काय म्हणतात? ऑप्शन्स दिले आहेत कोरिओलिस परिणाम, गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटी, घर्षण म्हणजेच फ्रिक्शन आणि परिवलन म्हणजेच रोटेशन. नेक्स्ट, ध्रुवीय उच्च दाब पट्टा कशामुळे तयार होतो म्हणजेच पोलार हाय प्रेशर बेल्ट कशामुळे तयार होतो? तर ऑप्शन्स आहेत उष्णता, थंडी, वारा आणि पर्जन्य. नेक्स्ट, वाऱ्याची दिशा दर्शवणारे म्हणजेच दाखवणारे साधन कोणते? ऑप्शन्स आहेत बॅरोमीटर, विंडवेन, थर्मामीटर आणि हायग्रोमीटर. नेक्स्ट, वाऱ्याचा वेग म्हणजे त्याचा जो स्पीड आहे वाऱ्याचा ते मोजण्यासाठी कोणतं साधन वापरतात? ऑप्शन्स बघूया. ॲनिमोमीटर, बॅरोमीटर, थर्मामीटर आणि विंडवेन. नेक्स्ट, हवामानाचा अभ्यास कोण करतो? ऑप्शन्स आहेत भूगोलज्ञ म्हणजे जॉग्राफर, हवामानशास्त्रज्ञ म्हणजे मेटेरिओलॉजिस्ट, अर्थशास्त्रज्ञ म्हणजे इकॉनॉमिस्ट आणि अभियंता म्हणजे इंजिनियर. नेक्स्ट, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वायुदाब कशामुळे असतो? तर ऑप्शन्स आहेत पाणी, हवा, माती आणि सूर्य. नेक्स्ट,
वायुदाबामुळे कोणती नैसर्गिक घटना घडते, म्हणजे एअर प्रेशरमुळे नॅचरल घटना कोणती घडते आहे. तर इथे ऑप्शन्स बघूया. भूकंप होतो म्हणजेच अर्थक्वेक होतं आहे, वारा वाहतो, ज्वालामुखीचा उद्रेक होतो आहे म्हणजेच व्होल्कॅनिक इरप्शन होतं आहे, आणि पूर येतो म्हणजेच फ्लड येतं आहे. त्यानंतर पृथ्वीवर वायुदाबाचे पट्टे कशामुळे तयार होतात. ऑप्शन्स आहेत पाणी, सूर्याची उष्णता, परिवलन म्हणजेच रोटेशन, परिभ्रमण म्हणजेच रिव्होल्यूशन. नेक्स्ट, विषुववृत्तीय प्रदेशात म्हणजेच इक्वेटोरियल रिजनमध्ये निम्नदाब पट्टा म्हणजेच लो प्रेशर बेल्ट तयार होण्यामागील मुख्य कारण काय आहे. ऑप्शन्स बघूया. पृथ्वीची फिरणारी गती, उष्णतेमुळे हवा प्रसरण पावून वर जाणे, प्रसरण पावते म्हणजे एक्सपांड होते. त्यानंतर थंड वाऱ्यांची हालचाल आणि समुद्राचा प्रभाव. नेक्स्ट, उपोष्णकटिबंधीय म्हणजे सब ट्रॉपिक्स उच्च दाब पट्टा म्हणजेच हाय प्रेशर बेल्ट कोणत्या अक्षांशादरम्यान आढळतो. ऑप्शन्स आहेत 0 ते 10 डिग्री, 20 ते 30 डिग्री, 40 ते 50 डिग्री आणि 60 ते 70 डिग्री. नेक्स्ट, वायुदाबाचे वितरण म्हणजेच डिस्ट्रीब्युशन प्रामुख्याने कोणत्या घटकांवर अवलंबून असते. ऑप्शन्स आहेत पर्जन्य, तापमान, वनस्पती आणि खनिजे म्हणजेच मिनरल्स. नेक्स्ट, समदाब रेषा म्हणजेच आयसोबार जवळजवळ असल्यावर काय सूचित होते. ऑप्शन्स आहेत वाऱ्याचा वेग कमी आहे, वाऱ्याचा वेग जास्त आहे, तापमान जास्त आहे आणि पाऊस पडतो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता घटक वायुदाबावर परिणाम करत नाही. बघा, क्वेश्चन नीट वाचायचं आहे आपल्याला इथे कन्फ्यूज करू शकतात. ते परिणाम करतो सुद्धा विचारू शकतात आणि परिणाम करत नाही सुद्धा विचारू शकतात. तर याचे ऑप्शन्स आहेत उंची, तापमान, आर्द्रता आणि मातीचा प्रकार. आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी. नेक्स्ट, पृथ्वीवरील वायुदाब पट्टे सरळ नसून वाकडे का असतात. स्ट्रेट नसतात, ते स्लँटिंग असतात. का बरं. तर ऑप्शन्स आहेत पृथ्वी सपाट आहे, समुद्राचा प्रभाव, स्थलजल वितरण आणि ऋतूबदल म्हणजे चेंज ऑफ सीझन आणि गुरुत्वाकर्षण. नेक्स्ट, डोलड्रम्स हा शब्द कोणत्या पट्ट्यासाठी वापरला जातो. ऑप्शन्स आहेत उच्चदाब पट्टा म्हणजे हाय प्रेशर बेल्ट, निम्नदाब पट्टा म्हणजे लो प्रेशर बेल्ट, ध्रुवीय पट्टा म्हणजे पोलार रिजन किंवा पोलार बेल्ट आणि उपोष्ण पट्टा म्हणजे सब ट्रॉपिकल बेल्ट. त्यानंतर समुद्र सपाटीपासून उंचावर गेल्यावर म्हणजे खूप वर गेल्यावर वायुदाब कमी होण्याचं कारण काय. तर इथे ऑप्शन्स दिलेत. गुरुत्वाकर्षण वाढते, हवेमधील अणू कमी होतात, अणू म्हणजेच मॉलिक्युल्स कमी होतात, तापमान वाढते आणि पाणी कमी होते. नेक्स्ट, उच्च दाब पट्ट्यातील हवा खाली येते त्याला काय म्हणतात. तर ऑप्शन्स आहेत आरोहण म्हणजेच क्लाइंब, अवरोहण म्हणजेच डिसेंट, प्रवाह, त्यानंतर घर्षण म्हणजेच फ्रिक्शन. नेक्स्ट, निम्न दाब पट्ट्यातील म्हणजेच लो प्रेशर बेल्टमधली हवा जी आहे ती वर जाते याला काय म्हणतात. ऑप्शन्स बघूया. अवरोहण म्हणजेच डिसेंट, आरोहण म्हणजे क्लाइंब, स्थिरता म्हणजे स्टडीनेस आणि दाब. नेक्स्ट, हॉर्स लॅटिट्यूड्स कोणत्या पट्ट्याशी संबंधित आहे. ऑप्शन्स आहेत विषुववृत्तीय निम्नदाब म्हणजेच इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट, उपोष्ण उच्च दाब म्हणजे सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट, उपध्रुवीय निम्नदाब म्हणजे सब पोलार लो प्रेशर आणि ध्रुवीय उच्च दाब म्हणजे पोलार हाय प्रेशर बेल्ट. नेक्स्ट, वाऱ्याची दिशा कोरिओलिस परिणामामुळे कशी बदलते. ऑप्शन्स आहेत ती सरळ जाते, उजवीकडे किंवा डावीकडे वळते, थांबते आणि वर जाते. नेक्स्ट, वायुदाबातील फरक जास्त असल्यास काय होते. ऑप्शन्स बघूया. वारा मंद होतो, वारा वेगाने वाहतो, पाऊस थांबतो आणि तापमान कमी होते. नेक्स्ट, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात स्थिर म्हणजे स्टेडी असलेला वायुदाब कुठे आढळतो. तर ऑप्शन्स आहेत विषुववृत्त म्हणजेच इक्वेटर, उपोष्णकटिबंध म्हणजेच सब ट्रॉपिक्स, ध्रुव म्हणजे पोल आणि त्यानंतर पर्वत. नेक्स्ट, उपध्रुवीय निम्नदाब पट्टा म्हणजेच सब लो प्रेशर बेल्ट कोणत्या अक्षांशादरम्यान असतो. ऑप्शन्स बघूया. 20 डिग्री ते 30 डिग्री, 40 डिग्री ते 50 डिग्री, 60 डिग्री ते 70 डिग्री आणि 80 डिग्री ते 90 डिग्री. नेक्स्ट, वायुदाबाचे मोजमाप MMHG मध्ये कोणत्या साधनाने केले जाते. ऑप्शन्स बघूया.
ॲनिमोमीटर, पाऱ्याचा बॅरोमीटर, थर्मामीटर आणि विंडवेन. नेक्स्ट, आयसोबार रेषा दूर असल्यास काय सूचित होते? ऑप्शन्स आहेत वारा वेगाने वाहतो, वारा मंद वाहतो, पाऊस जास्त आणि तापमान जास्त. नेक्स्ट, वायुदाबाचा सर्वात जास्त परिणाम कोणत्या घटकावर होतो? ऑप्शन्स आहेत माती, हवामान, खडक आणि वनस्पती. नेक्स्ट, वायुदाब मोजण्याचे एक SI एकक काय आहे? तर ऑप्शन्स बघूया, पास्कल, मीटर, लिटर आणि सेकंद. नेक्स्ट, वाऱ्याच्या वेगावर कोणाचा सर्वाधिक प्रभाव असतो? ऑप्शन्स आहेत तापमान, दाबातील फरक म्हणजेच प्रेशर डिफरन्स, आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी, पर्जन्य म्हणजेच रेन. नेक्स्ट, निम्नदाब पट्ट्यात ढग का तयार होतात? म्हणजे लो प्रेशर बेल्टमध्ये ढग का बरं तयार होतात? ऑप्शन्स आहेत हवा खाली येते, हवा वर जाऊन थंड होते, तापमान वाढते आणि वारा थांबतो. आता या ठिकाणी आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत. तर आता बघूया कोणाची किती उत्तरं बरोबर आली आहेत ती. फर्स्ट, वायुदाब मोजण्यासाठी म्हणजेच एअर प्रेशर मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? आन्सर आहे ऑप्शन बी, बॅरोमीटर. नेक्स्ट, समुद्र सपाटीवर म्हणजे सी लेवलवर वायुदाब किती असतो? आन्सर आहे ऑप्शन बी, 1013.25 MB. नेक्स्ट, समदाब रेषांना काय म्हणतात? आन्सर आहे ऑप्शन सी, आयसोबार. नेक्स्ट, वायुदाबाचे एकक काय आहे? आन्सर आहे ऑप्शन बी, मिलीबार. नेक्स्ट, हवा कोणत्या दिशेने वाहते? आन्सर आहे ऑप्शन बी, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच हाय प्रेशर टू लो प्रेशर. नेक्स्ट, पृथ्वीवर वायुदाब पट्टे किती आहेत म्हणजेच प्रेशर बेल्ट्स किती आहेत? तर आन्सर आहे ऑप्शन सी, 7. नेक्स्ट, ध्रुवीय प्रदेशात म्हणजेच पोलार रिजनमध्ये कोणता दाब असतो? आन्सर आहे ऑप्शन बी, उच्च दाब असतो म्हणजेच हाय प्रेशर असतं. नेक्स्ट, वायुदाबाचे वितरण म्हणजेच डिस्ट्रीब्युशन कोणत्या कारणांमुळे होते? तर आन्सर आहे ऑप्शन बी, तापमानामुळे होते म्हणजेच टेम्परेचरमुळे होते. नेक्स्ट, बॅरोमीटरचे प्रकार किती? आन्सर आहे ऑप्शन ए, 2 प्रकार आहेत म्हणजेच कोणते ते? मर्क्युरी बॅरोमीटर आणि ॲनेरॉइड बॅरोमीटर. नेक्स्ट, पाऱ्याचा बॅरोमीटर कोणी शोधला? आन्सर आहे ऑप्शन बी, टॉरिसेली यांनी शोधला. नेक्स्ट, वायुदाबाची सर्वाधिक नोंद कुठे होते म्हणजेच जास्तीत जास्त एअर प्रेशर कुठे असते? तर आन्सर आहे ऑप्शन बी, ध्रुव म्हणजेच पोल्सवर. नेक्स्ट, वायुदाबाची सर्वात कमी नोंद कुठे होते? आन्सर आहे ऑप्शन ए, विषुववृत्तावर म्हणजेच इक्वेटरवर. नेक्स्ट, वायुदाब मोजण्याचे एकक HPA म्हणजे काय? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, हेक्टोपास्कल. आता H म्हणजे हेक्टो आणि PA म्हणजे पास्कल. नेक्स्ट, वायुदाबाचे वितरण म्हणजेच एअर प्रेशरचं डिस्ट्रीब्युशन पृथ्वीवर कशामुळे असमान आहे म्हणजे अनइवन आहे? तर आन्सर आहे ऑप्शन बी, तापमानातील फरकामुळे. नेक्स्ट, पृथ्वीच्या फिरण्यामुळे वाऱ्याची दिशा बदलते, याला काय म्हणतात? आन्सर आहे ऑप्शन ए, कोरिओलिस परिणाम. नेक्स्ट, ध्रुवीय उच्चदाब पट्टा कशामुळे तयार होतो? आन्सर आहे ऑप्शन बी, थंडीमुळे. नेक्स्ट, वाऱ्याची दिशा दर्शवणारे साधन कोणते? आन्सर आहे ऑप्शन बी, विंडवेन. नेक्स्ट, वाऱ्याचा वेग मोजणारे साधन कोणते? आन्सर आहे ऑप्शन ए, ॲनिमोमीटर. नेक्स्ट, हवामानाचा अभ्यास कोण करतो? आन्सर आहे ऑप्शन बी, हवामानशास्त्रज्ञ म्हणजेच मेटेरिओलॉजिस्ट. नेक्स्ट, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वायुदाब कशामुळे असतो? आन्सर आहे ऑप्शन बी, हवा. नेक्स्ट, वायुदाबामुळे कोणती नैसर्गिक घटना घडते? तर आन्सर आहे ऑप्शन बी, वारा वाहतो. नेक्स्ट, पृथ्वीवर वायुदाबाचे पट्टे कशामुळे तयार होतात? आन्सर आहे ऑप्शन बी, सूर्याची उष्णता. नेक्स्ट, विषुववृत्तीय प्रदेशात निम्नदाब पट्टा तयार होण्यामागील मुख्य कारण काय आहे? तर आन्सर आहे ऑप्शन बी, उष्णतेमुळे हवा प्रसरण पावून ती वर जाते म्हणजे हवा काय होते? एक्सपांड होते उष्णतेमुळे आणि मग ती वर जाते. नेक्स्ट, उपोष्णकटिबंधीय म्हणजे सब ट्रॉपिक्स उच्चदाब पट्टा कोणत्या अक्षांश दरम्यान आढळतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, 20 डिग्री ते 30 डिग्रीमध्ये. नेक्स्ट,
वायुदाबाचे वितरण म्हणजेच एअर प्रेशरचं डिस्ट्रीब्युशन प्रामुख्याने कोणत्या घटकांवर अवलंबून असते? तर आन्सर आहे ऑप्शन बी, तापमान म्हणजेच टेम्परेचरवर अवलंबून असतं. नेक्स्ट, समदाब रेषा म्हणजेच आयसोबार जवळजवळ असल्यास काय सूचित होते? तर आन्सर आहे ऑप्शन बी, वाऱ्याचा वेग जास्त आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता घटक वायुदाबावर परिणाम करत नाही? तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, मातीचा प्रकार. नेक्स्ट, पृथ्वीवरील वायुदाब पट्टे सरळ नसून वाकडे का असतात? आन्सर आहे ऑप्शन सी, स्थलजल वितरण आणि ऋतूबदल म्हणजे चेंज ऑफ सीझन. नेक्स्ट, डोलड्रम्स हा शब्द कोणत्या पट्ट्यासाठी वापरला जातो? आन्सर आहे ऑप्शन बी, निम्नदाब पट्ट्यासाठी वापरला जातो म्हणजे लो प्रेशर बेल्टसाठी डोलड्रम्स हा शब्द वापरला जातो. नेक्स्ट, समुद्र सपाटीपासून उंचावर गेल्यास वायुदाब कमी होण्यामागचं कारण काय आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, हवेमधील अणू कमी होतात म्हणजे हवेमधले जे मॉलिक्युल्स असतात ते कमी होतात. नेक्स्ट, उच्चदाब पट्ट्यातील हवा खाली येते याला काय म्हणतात? तर आन्सर आहे ऑप्शन बी, अवरोहन म्हणजेच डिसेंट. नेक्स्ट, निम्नदाब पट्ट्यातील हवा वर जाते याला काय म्हणतात? तर आन्सर आहे ऑप्शन बी, आरोहण म्हणजेच क्लाइंब. नेक्स्ट, हॉर्स लॅटिट्यूड्स कोणत्या पट्ट्याशी संबंधित आहेत? आन्सर आहे ऑप्शन बी, उपोष्ण उच्चदाब म्हणजे सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. नेक्स्ट, वाऱ्याची दिशा कोरिओलिस परिणामामुळे कशी बदलते? आन्सर आहे ऑप्शन बी, उजवीकडे किंवा ती डावीकडे वळते. नेक्स्ट, वायुदाबातील फरक जास्त असल्यास काय होते? आन्सर आहे ऑप्शन बी, वारा वेगाने वाहतो. नेक्स्ट, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात स्थिर वायुदाब कुठे आढळतो? आन्सर आहे ऑप्शन बी, उपोष्ण कटिबंधात म्हणजे सब ट्रॉपिक्समध्ये आढळतो. नेक्स्ट, उपध्रुवीय निम्नदाब पट्टा कोणत्या अक्षांशादरम्यान असतो? आन्सर आहे ऑप्शन सी, 60 डिग्री ते 70 डिग्री दरम्यान आढळतो. नेक्स्ट, वायुदाबाचे मोजमाप MMHG कोणत्या साधनाने केले जाते? आन्सर आहे ऑप्शन बी, पाऱ्याचा बॅरोमीटर. आयसोबार रेषा दूर असल्यास काय सूचित होते? आन्सर आहे ऑप्शन बी, वारा मंद होतो. नेक्स्ट, वायुदाबाचा सर्वात जास्त परिणाम कोणत्या घटकावर होतो? आन्सर आहे ऑप्शन बी, हवामानावर होतो. नेक्स्ट, वायुदाब मोजण्याचे SI एकक काय आहे? आन्सर आहे ऑप्शन ए, पास्कल. नेक्स्ट, वाऱ्याच्या वेगावर कोणाचा सर्वाधिक प्रभाव असतो? आन्सर आहे ऑप्शन बी, दाबातील फरक म्हणजेच प्रेशर डिफरन्समुळे. नेक्स्ट, निम्नदाब पट्ट्यात ढग का तयार होतात? याचा आन्सर आहे ऑप्शन बी, हवा वर जाऊन ती थंड होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.